तर मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर भारत सरकारच्या हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील 5 दिवस कशा प्रकारचा वातावरण असेल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। पुढील 5 दिवस राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा वातावरण असेल संपूर्ण माहिती बघूया। तर 14, 15, 16, 17 आणि 18 अशा 5 दिवस असणार आहे आपल्याजवळ। आणि या 5 दिवसामध्ये राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे, गारपीट पाहायला मिळणार आहे, विजांच्या गडगडाटासह वादळी वारे वाहताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता हे जे संपूर्ण वातावरणामध्ये बदल झालेले ते कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार याची संपूर्ण माहिती बघून घेऊया। आज आहे 14 तारीख। 14 तारखेला आपण जर बघितलं तर धाराशिव, लातूर आणि नांदेड या 3 जिल्ह्यामध्ये तुम्हाला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असेल। ठिकठिकाणी हा पाऊस असेल। 40 ते 50 किलोमीटर प्रति तासाने वाऱ्यांचा वेग सुद्धा राहणार आहे। त्यानंतर चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला उष्णतेच्या लाटा पाहायला मिळणार, जास्त तापमान पाहायला मिळणार आहे। त्यामुळे हा 14 तारखेचा आहे आणि संपूर्ण इतर जे उर्वरित जिल्हे आहेत त्यामध्ये संपूर्ण हवामान कोरडे राहणार आहे। त्यानंतर 15 तारखेला जर आपण बघितलं तर यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, त्याचबरोबर धाराशिव, बीड, सोलापूर, साताराचा डोंगराळ भाग, सांगली असेल, पुणेचा डोंगराळ भाग, लातूर, अहिल्यानगर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला ठिकठिकाणी वादळी वाऱ्यांसह विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी वादळी वारे तुम्हाला पाहायला मिळेल। काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर 16 तारखेला सुद्धा आपण जर बघितलं तर 16 तारखेला गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, साताराचा डोंगराळ भाग, सांगली, कोल्हापूरचा डोंगराळ भाग, सिंधुदुर्ग, पुणेचा डोंगराळ भाग, अहिल्यानगर, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, बीड आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला जे आहेत 16 तारखेला पाऊस, गारपीट आणि वादळी वारे हे पाहायला मिळणार आहे। उर्वरित जिल्ह्यामध्ये संपूर्ण हवामान कोरडे असेल। त्यानंतर बघितलं तर 17 तारखेला जर आपण बघितलं तर जास्त पाऊस तुम्हाला जे आहे गोंदिया असेल, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता राहणार आहे। आणि उर्वरित जिल्हे जसे की जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, अहिल्यानगर, पुणेचा डोंगराळ भाग, साताराचा डोंगराळ भाग, सांगली नंतर कोल्हापूरचा डोंगराळ भाग या भागामध्ये सुद्धा तुम्हाला ठिकठिकाणी वादळी वाऱ्यांसह गारपिटीची शक्यता असेल आणि पावसाची सुद्धा शक्यता राहणार आहे। आता 18 तारखेला जर आपण बघितलं तर 18 तारखेला संपूर्ण विदर्भामध्ये तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये गडचिरोली असेल, गोंदिया असेल, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर जे विदर्भाचे शेजारील जिल्हे जसे की नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र आणि धाराशिव असेल, लातूर असेल, सोलापूर असेल, सांगली, साताराचा डोंगराळ भाग, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये सुद्धा तुम्हाला ठिकठिकाणी पाऊस त्याचबरोबर गारपीट पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर आजचा आपला हा हवामान अंदाज होता, ज्या अंतर्गत अनेक भागामध्ये गारपीटीची शक्यता आहे, अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, तर काही भागामध्ये तुम्हाला गारपीट, पाऊस आणि वादळी वारे सह पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे आपण पुढील 5 दिवस ज्या अंतर्गत 14, 15, 16, 17 आणि 18 तारखेचा हवामान अंदाज बघितलेला आहे। हा अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।